नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आता मी चाललो आहे गणपती आगमनाला, तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, मी आता कलागंध या वर्कशॉप समोर पोहोचलेलो आहे. तर मुंबईच्या परळमध्ये झालं एका भव्य आणि देखण्या बाप्पाचे आगमन. डोळ्याचे पारण फेडणारं लंबोदर बाप्पाचे भव्य रूप, अप्रतिम कलाकृती, बारकाईने केलेले नक्षीकाम आणि बाप्पांच्या चेहऱ्यावरचे ते तेज दिसायला खूप आकर्षक दिसते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, परळचा लंबोदर गणपती बाप्पांचे आगमन होते अगदी जल्लोषात. ढोल ताशांचा गजर, भक्तांचा उत्साह आणि भव्य मूर्तीचे देखणं रूप, अप्रतिम कलाकृती आणि बाप्पांचे तेजस्वी रूप. आगमनाचा हा सोहळा पाहताना नजर अक्षरशः हटतच नाही. बाप्पांच्या स्वागतासाठी हजारो भक्तांचा उत्साह आणि वातावरणात फक्त एकच आवाज, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. यंदा परळच्या सम्राटाची मूर्ती भगवान शंकराच्या स्वरूपाची संकल्पना घेऊन साकारण्यात आली आहे. निळेशार रूप, मस्तकावर विराजमान झालेला नाग आणि हातात असलेले धनुष्य, गणरायाच्या या रूपात महादेवांचे तेज आणि गणपती बाप्पांची दिव्यता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. चेहऱ्यावरचे तेज, भव्य शरीरयष्टी आणि कलाकारांनी साकारलेली अप्रतिम कलाकृती, बाप्पांचे हे रूप जितकं पाहावं तितकं कमीच. देवाधिदेव महादेवांच्या पुत्रांचे हे अनोखं रौद्र आणि मनमोहक रूप यंदाच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण ठरणार आहे. हा आहे परळचा सम्राट, नुसता भव्य नाही तर आपल्या रूपातून एक वेगळीच अनुभूती देणारा बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. आणि मित्रांनो, खास क्षण म्हणजे दहीहंडीच्या गोविंदांनी आपल्या लाडक्या बाप्पाला दिली भव्य सलामी. तसंच येथे गणपती बाप्पांचे नृत्य करत जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
तर मित्रांनो, हा आहे चांदिवलीचा महाराजा. यंदाच्या बाप्पांचे हे रूप खरंच अद्भुत आणि अनोखं आहे. गणपती बाप्पांची ही भव्य मूर्ती संपूर्णपणे जय मल्हार महाराजांच्या स्वरूपाची कल्पना करून साकारण्यात आली आहे. मस्तकावरील पगडीपासून ते संपूर्ण वेशभूषा आणि रूपरचनेपर्यंत जय मल्हार महाराजांच्या स्वरूपाची सुंदर झलक पाहायला मिळते. चेक करके आओ। चलो चलो के चलो राजे वे आगे देना पर नीचे कर जाओ। तर मित्रांनो, आता तुम्ही मला सांगा, पुढील गणपती बाप्पा कोणत्या मंडळाचे आहेत? बघूया कमेंटमध्ये कोण कोणाला माहिती आहे की हे गणपती बाप्पा कोणत्या मंडळाचे आहेत. माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मागे थांबवा ते बॅरिकेड काढा ते बॅरिकेड काढा ते मोठं बॅरिकेड काढा. मंडळाला नंबर विनंती आहे, पुढे घ्या. गणपती पुढे घ्या, हळूहळू गणपती पुढे घ्या. गणपती बाप्पा बोला, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. बॅरिकेड काढून घ्या. मित्रांनो, माझे एक वैयक्तिक मत आहे. आजकाल बाप्पांच्या मूर्तीमध्ये अनेक सुंदर आणि वेगवेगळ्या संकल्पना पाहायला मिळतात. कधी शंकराच्या रूपात, कधी जय मल्हाराच्या रूपात, तर कधी आधुनिक स्वरूपात. प्रत्येक कलाकाराची कल्पना आणि प्रत्येक भक्ताची श्रद्धा वेगळी असते आणि त्या प्रत्येक श्रद्धेचा मी मनापासून आदर करतो. पण खरं सांगायचं झालं तर मला आपले गणपती बाप्पा त्यांच्या पारंपरिक, प्रेमळ आणि साध्या स्वरूपातच सर्वात जास्त गोड, सुंदर आणि मोहक वाटतात. बाप्पाला लंबोदर असं म्हटलं जातं आणि त्या रूपात मला त्यांचे एक वेगळंच प्रेमळ, आपुलकीचं आणि प्रसन्न सौंदर्य जाणवतं. हा कोणत्याही मूर्तीच्या संकल्पनेवर आक्षेप नाही, ना कोणाच्या श्रद्धेला कमी लेखण्याचा हेतू आहे. ही फक्त बाप्पांबद्दल माझ्या मनात असलेली एक छोटीशी भावना आहे. शेवटी बाप्पांचे रूप कोणतंही असो, भक्ती आणि श्रद्धा मात्र एकच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हां, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सुंदर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.